हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 26 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं असं घडलंय तरी काय? आजच्या एपिसोडमध्ये विक्रांत हा मार खाऊन घरी पोहोचला आणि घरी आल्यावर आमदार शिर्के त्याच्यावर खूप चिडला. एक नंबरचा नालायक आहेस तू, आता तुला चापकाने फोडूनच काढतो. पण विक्रांत वेगळ्याच मूडमध्ये होता. तसा पण विक्रांत सायकोच आहे. त्यामुळे विक्रांतने आपल्या बापाचीच लायकी काढली. आमदार शिर्केला ठणकावून सांगितलं की तुम्ही एक नंबरचे लूझर आहात. असे थुकरट इलेक्शन जिंकायला जातात पण आयुष्यात हरलात एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे आमदार शिर्के सुद्धा चिडला आणि मग विक्रांतने रागाच्या भरात चक्क आपल्या बापाचा आमदार शिर्केचाच गळा दाबलाय. अर्पिता, सुवर्णा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताय पण विक्रांत काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. असं वाटतंय की तो आमदार शिर्केला ढगात पोहोचवल्याशिवाय थांबणार नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तीर्था ही विक्रांतच्या हातात असते आणि तीर्थाच्या साडीच्या पदराला आग लागते. ऊर्जा धावत पळत येते, तीर्थाला खाली ठेवायला सांगते आणि तिच्या साडीला जी आग लागलेली असते ती हातानेच विझवण्याचा प्रयत्न करते. इकडे शौर्य पक्या मोकाशीला मारत असतो, त्याला जोरात धक्का देतो आणि शौर्याची नजर विक्रांतवर जाते. ऊर्जा तीर्थाच्या साडीच्या पदराला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत असते. त्यात तिच्या हाताला सुद्धा भाजत असतं, पण कशीबशी ती ही आग विझवते. तोपर्यंत शौर्य हा विक्रांतच्या अंगावर धावून जातो. हे दोघे एकमेकांची गचंडी पकडतात. शौर्य म्हणतो, विक्रांत, माझ्या बहिणीच्या अंगाला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? आज मी तुला सोडणार नाहीये. आणि शौर्य हा विक्रांतच्या सणसणीत थोबाडीत मारतो आणि मग त्यानंतर विक्रांत वार करतो आणि शौर्याच्या पोटात इतक्या जोरात मारतो की शौर्य बाजूला जाऊन पडतो आणि त्याची उठण्याची हिंमतच होत नाही. तेवढ्यात पक्या येतो आणि म्हणतो, साहेब तुम्ही इथून पळून जा. तर विक्रांत म्हणतो, नाही, आज जोपर्यंत मी या शौर्याचा जीव घेत नाही ना तोपर्यंत मी कोठेच जाणार नाहीये. शौर्य आणि ऊर्जा खूप घाबरतात. पक्या म्हणतो, साहेब ऐका माझं, हे दोघे येथे आले याचा अर्थ पोलीस सुद्धा येत असतील. तुम्ही येथे न थांबलेलंच बरं. प्लीज तुम्ही येथून निघून जा, पळून जा साहेब. आणि विक्रांतला हे समजतं. विक्रांत म्हणतो, ए शौर्य जहागीरदार, तुला सोडणार नाहीये मी. आणि विक्रांत तेथून पळून जातो. चायचुई तेथे येतो आणि शौर्याला कसाबसा उचलतो. या देडपसलीच्या विक्रांतने शौर्याची चांगली धुलाई केलेली असते. शौर्य हा तीर्थाजवळ येतो. तीर्था ही बेशुद्ध असते पण ऊर्जा आणि शौर्याला हे माहीत नसतं. हे दोघे खूप घाबरतात. शौर्य तर खूप घाबरतो. तीर्था बाळा उठ, काय झालंय तुला? उठ तीर्था उठ. आणि ऊर्जाला हे समजतं की तीर्थाबद्दल शौर्य खूप इमोशनल आहे. त्यामुळे ऊर्जा ही चायचुईला सांगते, जा आत्ताच्या आत्ता पाणी घेऊन ये. चायचुई पाणी घ्यायला जातो आणि इकडे शौर्य खूप इमोशनल होतो. तीर्था बाळा उठ ना, काय झालंय तुला? तो डोळे का उघडत नाहीये? उठ ना. पण तीर्था बेशुद्ध असते हे शौर्याला माहीत नसतं. ऊर्जा सुद्धा घाबरते. शौर्य म्हणतो, ऊर्जा काय झालंय तीर्थाला? ती डोळे का उघडत नाहीये? काहीच का रिस्पॉन्ड करत नाहीये? ऊर्जा क्षणभर विचार करते आणि तिला समजतं. ऊर्जा सांगते, शौर्य नक्कीच तीर्था प्रतिकार करेल म्हणून या विक्रांतने तिला बेशुद्ध केलं असणार आहे. तिला काहीतरी गुंगीचं औषध वगैरे दिलं असेल म्हणून ती बेशुद्ध असेल, डोळे उघडत नाहीये. तू टेन्शन घेऊ नको, ती लवकरच शुद्धीवर येईल. शौर्य खूप चिडतो आणि जोरात ओरडतो, विक्रांत मी तुला सोडणार नाहीये, मी तुझा जीव घेईल. आणि तेवढ्यात ऊर्जा तीर्थाची पल्स रेट पाहते. शौर्य खूप घाबरतो, ऊर्जाकडे पाहतो. ऊर्जा सांगते, नॉर्मल आहे, पल्स रेट नॉर्मल आहे, तू टेन्शन घेऊ नको. तेव्हा कुठे शौर्याच्या जीवात जीव येतो. शौर्य म्हणतो, पण ती डोळे का उघडत नाहीये? ती शुद्धीत का येत नाहीये? ऊर्जा त्याला समजावून सांगते, शौर्य हायपर होऊ नको. त्या विक्रांतने तिला गुंगीचं औषध दिलं असेल त्यामुळे ती बेशुद्ध झालीये. ती शुद्धीत येईल, एवढं टेन्शन घेऊ नको. शौर्य खूप घाबरलेला असतो. तेवढ्यात चायचुई पाण्याची बाटली घेऊन येतो. ऊर्जा तीर्थाच्या चेहऱ्यावर पाणी मारते आणि तेवढ्यात तीर्था जोरात घाबरून उठते. नाही, मला लग्न नाही करायचंय, मला लग्न नाही करायचंय. ऊर्जा आणि शौर्य तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. तीर्था डोळे उघड, आम्ही आहोत. ऊर्जा, शौर्य, विक्रांत पळून गेलाय. तीर्था डोळे उघडते आणि शौर्य ऊर्जाला पाहते
आणि शौर्यला मिठी मारून रडू लागते. दादा, त्या विक्रांतने. ऊर्जा आणि शौर्य तिला समजावून सांगतात, रडू नकोस, घाबरू नकोस, तो विक्रांत पळून गेलाय, आम्ही येथे आहोत. पण तीर्था खूप घाबरलेली असते. तिच्याबरोबर जे काही झालंय ते तिला सहनच होत नाही. ऊर्जा आणि शौर्य तिला शांत करतात आणि तीर्था शांत होते. ऊर्जा तिला समजावून सांगते, विक्रांत पळून गेलाय, आम्ही दोघे इथे आलो आहोत, टेन्शन घेऊ नको. आणि ऊर्जा तीर्थाला जवळ घेते, तिला शांत करते. ऊर्जा शौर्यला म्हणते, शौर्य, आता आपल्याला इथून जायला हवं, तू गाडी घेऊन ये. शौर्य म्हणतो, ठीक आहे. शौर्य उभा राहतो. समोर चायचुई उभा असतो. शौर्य चायचुईला घट्ट मिठी मारतो. चायचुईला सुद्धा आनंद होतो. शौर्य म्हणतो, खरंच आज तुझ्यामुळे माझी तीर्था वाचली, मी तुझा खूप आभारी आहे, तू माझ्यावर खूप उपकार केले आहेत. तर चायचुई म्हणतो, शौर्य दादा, उपकार कसले मानताय, मी उपकार वगैरे काही केलं नाही. माझी आई सांगते, ज्याच्या मदतीला येता येत असेल त्याच्या मदतीला यावं, देव सगळं पाहत असतो, म्हणून मी मदत केली. तुमची बहीण ती माझी बहीण, आणि मी कोणत्याही गोष्टीसाठी, उपकार करण्यासाठी किंवा दुसरा कोणताही स्वार्थ ठेवून हे केलेलं नाही आहे. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो आणि चायचुईला पुन्हा एकदा मिठी मारतो आणि गाडी आणायला बाहेर जातो. ऊर्जा ही तीर्थाला उभं राहायला सांगते. ती तिला उभं करते आणि मग हे सगळे घरी यायला निघतात. इकडे हर्षवर्धनच्या घरी हर्षवर्धन, आदित्य, आजी, विजया, दिव्या सगळे खूप टेन्शनमध्ये असतात आणि या सगळ्यांना कळलेलं असतं की तीर्था किडनॅप झाली आहे. विजया खूप चिडते. ती आदित्य आणि हर्षवर्धनला जाब विचारते, तीर्था किडनॅप झाली आहे आणि तुम्ही मला आत्ता हे सांगताय, एवढा वेळ तुम्ही मला हे का नाही सांगितलं? या दोघांकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. आदित्य तिला समजावण्याचा प्रयत्न करतो, मॉम टेन्शन घेऊ नको, शौर्य गेलाय, तो तीर्थाला घेऊन नक्की येईल. विजया चिडून म्हणते, मग तुम्ही काय करताय? तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी पोलिसांना कळवलं असतं ना, नाहीतर मी गेले असते तीर्थाला शोधायला. तुम्ही दोघे काय करताय? तुम्हाला दोघांना हे सगळं कळलंय, पण तुम्ही पोलिसांना कळवलं नाही किंवा मग स्वतः तिला शोधायला गेला नाही. घरात फक्त हातावर हात घेऊन बसला आहात. तुम्ही काहीच करत नाही आहात. जा लवकर, आत्ताच्या आत्ता तिला शोधून आणा. हर्षवर्धन म्हणतो, विजया शांत राहा. तर विजया चिडून म्हणते, अशी कशी शांत राहू? हर्षवर्धन ओरडून म्हणतो, शांत राहावं लागेल, सांगितलेलं कळत नाही का? शौर्य तिला शोधतोय, तो तिला घेऊन येईल. तेवढ्यात आजी म्हणते, हर्षवर्धन तू पोलिसांना कळवायला हवं होतं. हर्षवर्धन ओरडून म्हणतो, मला अक्कल नाही असं का वाटतं तुम्हाला? जर त्या आमदार शिर्केने काही केलं असेल तर, त्याने पोलिसांना खरेदी केलं असेल तर काय करायचं आहे आपण? आजी विचारते, याचा अर्थ हे सगळं त्या आमदार शिर्केने केलं आहे का? हर्षवर्धन मी तुला सांगत होते, हा विषय जास्त टांगता ठेवू नको, पण तू माझं ऐकलं नाही, म्हणून हे सगळं आज झालंय. तू वेळेस हा विषय संपवला असता तर आज तीर्था किडनॅप झाली नसती. हर्षवर्धन चिडून म्हणतो, आता सगळ्या जुन्या गोष्टी काढून आपण एकमेकांना बोलत राहूया, तेवढंच बाकी आहे. तीर्थाची काळजी कोणालाच नाहीये. विजया खूप चिडते आणि म्हणते, मी ना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि कंप्लेंट करते. हर्षवर्धन तिला पकडून आणतो. तेवढ्यात आदित्यला शौर्याचा कॉल येतो. आदित्य त्याच्याशी फोनवर बोलतो. शौर्य त्याला सगळं सांगतो. तेवढ्यात विजया आदित्यच्या हातातून फोन घेते आणि विचारते, शौर्य कोठे तीर्था? मला तिच्याशी बोलायचंय, ती सुखरूप तर आहे ना? पण शौर्य काही उत्तर देत नाही. आदित्य सांगतो, मॉम त्याने फोन कट केलाय, त्याने मला सांगितलंय तीर्था त्यांना सापडली आहे आणि ते दोघे तीर्थाला घेऊन घरी येत आहे. हे ऐकताच आजी, विजया, हर्षवर्धन या सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. विजया आदित्य आणि हर्षवर्धनला म्हणते, आज जर माझ्या तीर्थाला काही झालं असतं ना, तर मी तुम्हाला दोघांना कधीच माफ केलं नसतं, एवढं लक्षात ठेवा. हे दोघे काहीच बोलत नाही. आणि इकडे आमदार शिर्के पाटोळेला विचारतो, या विक्रांतला कोणतं गोडाऊन खाली आहे, कोणतं वेअरहाऊस खाली आहे, अशा जागा कोणत्या आहे, हे सगळं कळतं तरी कुठून? पाटोळे गप्प बसतो. आमदार शिर्के म्हणतो, तुम्हाला कशाला ठेवलंय मी? त्या विक्रांतकडे लक्ष ठेवायला ना. मग तो विक्रांत त्या पक्याला भेटतो, गुंडांना भेटतो, किडनॅप करणाऱ्यांना भेटतो, हे सगळे कॉन्टॅक्ट त्याला देतं तरी कोण? पाटोळेकडे उत्तर नसतं. पाटोळे सांगतो, साहेब आज दिवसभर आपण मीटिंगमध्ये होतो ना, नाहीतर आपल्याला कळलंच असतं. आमदार शिर्के म्हणतो, ते मला काय माहीत नाही, आपली माणसं कामाला लावा आणि आत्ताच्या आत्ता त्या विक्रांतला घरी पकडून आणा. जा, निघा लवकर. पाटोळे तेथून निघून जातो आणि मग आमदार शिर्के सगुणावर ओरडतो, काही कळतंय का? सगळी माणसं तिथून पळून गेली
आपला विक्रांतच एकटा तिथे, याचा अर्थ हा मार खाणार आणि कदाचित त्याला पोलिसांच्या ताब्यात देतील. आता आपली उरली सुरली राहिलेली इज्जत सुद्धा धुळीस मिळाली आहे. तुमचा हा लेख मला अजून काय काय दिवस दाखवणार आहे ना, देवालाच माहीत. सुवर्णा म्हणते, अहो तुम्ही शांत राहा, आधीच विक्रांत सापडत नाहीये, तुम्हाला काही झालं तर काय करायचं. आणि तेवढ्यात विक्रांत जखमी अवस्थेत घरी परत येतो. त्याच्या पोटात दुखत असतं, तोंडातून रक्त वाहत असतं. अर्पिता त्याला पाहते आणि म्हणते, विक्की. आमदार शिर्के, सुवर्णा सगळे दरवाजाकडे पाहतात आणि विक्रांतची ही अवस्था पाहून अर्पिता आणि सुवर्णा खूप घाबरतात. त्याला पकडून घरात आणतात, खुर्चीवर बसवतात. सुवर्णा म्हणते, अर्पिता डॉक्टरांना फोन कर आणि पाणी घेऊन ये. अर्पिता जाणार इतक्यात आमदार शिर्के तिला थांबवतो आणि म्हणतो, कोठे जायचं नाहीये, डॉक्टरांनाही बोलवायचं नाही आणि याला पाणी सुद्धा द्यायचं नाही. काय खूप मोठा पराक्रम करून नाही आलाय हा नालायक, किडनॅप करून आलाय, ते सुद्धा हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलीला. विक्रांत आमदार शिर्केकडे रागारागाने पाहतो आणि इकडे खूप वेळ झालाय, अजून सुद्धा ऊर्जा शौर्य तीर्थाला घेऊन आले नाही. त्यामुळे विजयाला टेन्शन आलेलं असतं. विजया आदित्यला विचारते, अजून शौर्य का नाही आलाय, फोन करून सुद्धा किती वेळ झाला. तर आदित्य सांगतो, आई थांब थोड्या वेळ, ते येतच असतील. आणि तेवढ्यात ऊर्जा आणि शौर्य तीर्थाला घेऊन घरी पोहोचतात आणि तीर्थाने चक्क साडी नेसलीये, ती नवरी मुलीच्या वेशात आहे. हे पाहून घरातील सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तीर्था ही अजून कोमातच असते. तेवढ्यात आपण घरी आलोय, आपली आई समोर आहे. हे पाहून तिच्या अश्रूंचा बांध फुटतो. मॉम मॉम असं म्हणत ती विजयाला मिठी मारून ढसाढसा रडू लागते. हर्षवर्धन खूप घाबरलेला असतो. आजी, दिव्या सगळ्यांना काळजी वाटत असते आणि शौर्य हा तिला समजावून सांगतो, बाळा टेन्शन नको घेऊ, आपण घरी आलोय. आणि विजया विचारते, पण तीर्था हे सगळं काय आहे, साडी वगैरे. शौर्य म्हणतो, मॉम तिला आधी बसव, मग आपण तिला प्रश्न विचारूया. विजया ही तीर्थाला खाली बसवते आणि तिच्या अंगावर हे सगळे कपडे, नंतर तिची साडी जळाली आहे. हे पाहून विजयाला खूप टेन्शन येतं. हर्षवर्धन सुद्धा हेच पाहत असतो आणि मग विजया तीर्थाला विचारते की नेमकं तुझ्याबरोबर काय झालंय. आणि तीर्था झालेला सगळा प्रकार सांगते. सगळ्यात आधी तर ती सेमिनारमधून घरी निघाली तेव्हा त्या पक्या मोकाशीने तिला भूल पाडली आणि किडनॅप करून नेलं. हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्का बसतो. मग तीर्था त्या गाडीत बसली होती तेव्हा गौरव तेथे आला. गौरव जोरजोरात ओरडला तेव्हा तीर्था या भुलीतून बाहेर पडली. तीर्था हे सगळं सांगताना रडत असते. मग त्यानंतर एका चायचुईने त्याला पाहिलं आणि मग विक्रांतच्या अड्ड्यावर तिला नेलं गेलं हे तीर्था सांगते. घरातील सगळे खूप घाबरतात आणि मग विक्रांतने तीर्थाला चक्क लग्न कर नाहीतर मर अशी धमकी दिली. तिला बेशुद्ध केलं हे सगळं तीर्था सांगते आणि ढसाढसा रडू लागते. विजयाला खूप राग येतो. विजया विचारते, शौर्य हे सगळं खरं आहे का. आणि विजया हर्षवर्धनवर चिडून म्हणते, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. मी तुम्हाला सांगत होते त्या आमदार शिर्के आणि विक्रांतपासून लांब राहा, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. आज जर शौर्य वेळेवर पोहोचला नसता तर त्या विक्रांतने माझ्या तीर्थाशी लग्न केलं असतं. मग आपण काय केलं असतं. आणि विजया ही शौर्यला विचारते, पण शौर्य तू तेथे पोहोचला तरी कसा. शौर्य सांगतो, ऊर्जामुळे. ऊर्जाला तीर्थाच्या मित्राचा गौरवचा कॉल आला होता. तीर्था विचारते, वहिनी तुला गौरवने कॉल केला होता का. ऊर्जा सांगते, हो मला गौरवचा कॉल आला होता आणि त्यामुळेच मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकले. इकडे आमदार शिर्के विक्रांतवर आग पाखड करत असतो आणि त्याला जाब विचारतो, अरे नालायका, तुला लाज नाही वाटली काही सगळं करायला. जहागीरदार वकिलाच्या पुरीला किडनॅप केलंस तू आणि जबरदस्ती त्याच्याशी लग्न करणार होता. अक्कल वगैरे नावाची गोष्ट आहे की नाही तुला. अरे 12च्या भावात तूही जाशील आणि मलाही घालशील. विक्रांत खूप चिडलेला असतो. आज काही ऐकून घ्यायचं नाही आपल्या बापाचं असं त्याने ठरवलेलं असतं. आणि तो चिडून म्हणतो, ओ पप्पा, पहिलेच लय मार खाऊन आलोय मी, आता तुमची बोलणी नाही खायची मला, मी जातोय आराम करायला. असं म्हणून विक्रांत आपल्या रूममध्ये जाण्यासाठी उभा राहतो तर आमदार शिर्के चक्क त्याची गचंडी पकडतो आणि म्हणतो, आज तुला मी चापकाने फोडून काढणार. तर सुवर्णा म्हणते, अहो हे काय करताय, आपल्या पोराला किती लागलंय ते तरी पहा. आमदार शिर्के म्हणतो, तोंड बंद ठेवायचं, आज मी याची चामडी लोळवणार. माझा चाबूक घेऊन या, आज मी याला सोडणार नाहीये. पण विक्रांत रागारागाने आमदार शिर्केचे आपल्या बापाचे हात झटकतो आणि म्हणतो,
बस झालं तुमचं. काय चूक केली हो मी? काही चूक केलेली नाहीये. जे मी केलं ना अगदी योग्यच केलं. मग काय तुमच्यासारखी वाट पाहत बसायची का? तो हर्षवर्धन जहागीरदार आणि त्याचा पोरगा आपल्या पुऱ्या फॅमिलीला फसवताय आणि तुम्ही जाऊन त्याच्याकडे भीक मागता की तुझ्या पोरीचं माझ्या पोराशी लग्न करून दे. मी नाही भीक मागत. माझ्या आयुष्याचे निर्णय आता मी घेणार. कसं जगायचं काय जगायचं ना ते मी माझं माझं ठरवणार. आमदार शिर्के म्हणतो, ठरवलंय ना, आयुष्यभर जेलमध्ये सडायचं ठरवलंय तू. तीच तुझी जागा आहे आणि तीच तुझी लायकी आहे. अरे पोरगा म्हणायची लाज वाटते तुला. आत्ता घराबाहेर तुला हाकलून दिलं असतं, पण या घराच्या उरल्या सुरल्या इज्जतीची मला पर्वा आहे ना, म्हणून तुला घराबाहेर हाकलत नाहीये. विक्रांत खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला इज्जतीची पर्वा आहे? ही तुमची अप्पू, तुमची अर्पिता लय लाडकीन तुमची. काय केलं? आज हिच्या अवस्थेला आहे ना तो शौर्य जबाबदार नाहीये ना तो हर्षवर्धन जहागीरदार. तुम्ही जबाबदार आहात. नेहमी तिला खोटं सांगत आला. तुझं शौर्याशी लग्न होणार, मी तुझं शौर्याशी लग्न लावून देणार. अहो तिला खरं खरं सांगा ना की शौर्याचं लग्न झालंय, तुझं शौर्याशी लग्न होऊ शकत नाही. तिचं दुसऱ्या मुलाशी लग्न लावून द्या. ती तुमच्यात हिंमत नाहीये ना, म्हणून तुमच्या मुलीची ही अवस्था आहे. आणि तुम्ही तुमच्या मुलीला सासरीने पाठवणार तर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवणार, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही मला लूझर म्हणता. तुम्ही काय केलंय हो? तुम्ही काय केलं आयुष्यात? काही केलेलं नाहीये. तुम्ही एक नंबरचे लूझर आहात. तुम्ही ते थुकरट इलेक्शन जिंकता, पण आयुष्यात तुम्ही हरला आहात. त्या हर्षवर्धन जहागीरदारने तुम्हाला हरवलंय. तुम्ही तुमच्या मुलीला हरला आहात, तुमच्या मुलाचं भविष्य हरला आहात. आणि आता मी माझं भविष्य ठरवणार, तुम्ही नाही ठरवायचं. आमदार शिर्के चिडून म्हणतो, अरे तुझ्या पायी माझी राहिली सुरली इज्जत सगळी गेली. आणि तुझे काय हाल केले रे मी? लहानपणापासून तुला इतक्या आयुष्य आरामात ठेवलं, सुखात ठेवलं. फक्त बापाच्या जीवावर माच केला तू. 1000 कांड करून ठेवले, 1000 गुन्हे करून ठेवले. तू गुन्हे करायचे आणि तुझे गुन्हे मी निस्तरायचे, हो की नाही? याच्याशिवाय दुसरं काय काम आहे मला? आमदार शिर्केवर विक्रांत खूप चिडतो आणि जोरात ओरडतो, बस झालं. आणि त्याचा हा रुद्रावतार पाहून आमदार शिर्के, अर्पिता, सुवर्णा या सगळ्यांना जबर धक्का बसतो. आणि विक्रांत हा आपल्या बापाला काही बाही वेडवाकडं बोलत असतो. आमदार शिर्के त्याच्याकडे रागारागाने पाहतो. अर्पिता, सुवर्णा सुद्धा खूप घाबरतात. आणि इकडे आजी विजया आणि सगळ्यांना समजावून सांगते, बरं झालं शौर्य आणि ऊर्जा वेळेवर पोहोचले, नाहीतर आज होत्याचं नव्हतं झालं असतं. आता सगळे आपापल्या रूममध्ये जा आणि आराम करा. उद्या सकाळी आपण याबद्दल बोलूया. तीर्था बाळा, तू सुद्धा आराम कर. तेवढ्यात ऊर्जा म्हणते, आजी आपल्याला डॉक्टरांना बोलवावं लागेल. त्या विक्रांतने तिला भुलीचं औषध दिलं होतं, ती बेशुद्ध होती. आपल्याला चेकअप करून घ्यावं लागणार आहे. हे ऐकून आजी आणि हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. आजी म्हणते, हर्षवर्धन आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना बोलून घे. ऊर्जा आणि शौर्यला सुद्धा खूप लागलंय. आदित्य डॉक्टरांना फोन करतो. आणि विजया म्हणते, चल तीर्था, मी तुला रूममध्ये घेऊन जाते. तीर्था उभी राहते तर ऊर्जा म्हणते, थांबा सासूबाई, मी घेऊन जाते. आणि ऊर्जा ही तीर्थाला घेऊन जात असते. तेवढ्यात विजयाच्या डोक्यात काहीतरी येतं आणि विजया जोरात ओरडते, थांब ऊर्जा. ऊर्जा आणि तीर्था थांबतात. सगळे घाबरतात. त्यांना कळतं आता विजया धिंगाणा घालणार आहे. विजया पुढे येते आणि विचारते, शौर्य, तू पोलिसांना फोन नाही करायचा, हे तुला कुणी सुचवलं होतं? हर्षवर्धन म्हणतो, विजया आता हे बोलण्याची वेळ नाहीये. विजया म्हणते, तुम्ही गप्प बसा. मला माहिती आहे या शौर्याच्या 1.5 शहाण्या बायकोनेच त्याला हे सुचवलं असेल. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तीर्थाला सुद्धा वाईट वाटतं. आणि आजी चिडून म्हणते, बस झालं विजया, तू काही काय बोलतेस? तर विजया म्हणते, तुम्ही गप्प बसा. दरवेळेस मी काय बोलायचं हे तुम्ही मला नाही सांगायचं. आजी गप्प बसते. आणि शौर्य म्हणतो, मॉम, आज तीर्था आपल्याबरोबर आहे ना, ते फक्त ऊर्जामुळे, नाहीतर तीर्था आपल्यात नसती, एवढं लक्षात ठेवायचं. तर विजया चिडून म्हणते, जर ही ऊर्जा आपल्या घरात आली नसती ना, तर तीर्था कधी किडनॅप झालीच नसती. तीर्था किडनॅप होण्याचं कारण फक्त ऊर्जा आहे. हे ऐकून शौर्य, ऊर्जा आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. विजया पुन्हा एकदा चुकीच्या ट्रॅकवर चालली आहे आणि तिकडे विक्रांतच्या डोक्यात खरंच तिडीक गेली आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू
की विजया संपूर्ण दोष ऊर्जाला देईल, त्यामुळे घरात भांडणं सुरू होतील आणि हे सगळं पाहून हर्षवर्धन खूप चिडेल आणि विचार करेल की हे सगळं त्या आमदार शिर्केमुळे होतंय. आता मी त्याला बर्बाद करणार, मी त्याला सोडणार नाही. आणि इकडे विक्रांत चक्क आमदार शिर्केचा गळा दाबणार, त्याला मारण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे आमदार शिर्केला जबर धक्का बसेल आणि इकडे हर्षवर्धन ठरवेल, दिग्विजय शिर्के आता तू संपणार, मी तुला कायमचं संपवणार. माझ्या कुटुंबात तुझ्यामुळेच हे सगळे वाद होत आहे. म्हणजे आता हर्षवर्धन आणि दिग्विजय शिर्केमध्ये जुंपणारे, पण विक्रांत हा दिग्विजय शिर्केला जिवंत सोडतो की नाही तेच पाहावं लागेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.